2 बाहेर ठेवायचं का कुठे पण? कुठे पण त्याला द्यावं लागेल आउटपुटला. आउटपुटला इनपुट त्यानंतर कॉमन ग्राउंड करावं लागेल. आता हे काय केलं? हे सगळे आपण रजिस्टर्स कनेक्ट केले. रजिस्टर कनेक्ट केल्यानंतर आपण हे पिन नंबर 7 पासून VCC पॉझिटिव्ह VCC इकडे जाईल. पिन नंबर 7 पासून VCC याला दिले. 4 पासून मायनस V 4 पासून मायनस V 4 पासून मायनस V आणि हे ग्राउंड करायचं. आधी आपण हे शॉर्ट करून ग्राउंड करायचे. हे शॉर्ट केली आहे ना. हे 2 वायर शॉर्ट. हां एकमेकात नाही हे एकमेकात. आता मला एक विचारायचं होतं. वन्स यू कनेक्ट दिस टू द ग्राउंड, हे आता ह्या 5 सेटमध्येच लावणार ना तुम्ही? नाही कुठेही लावलं तरी चालतं. त्याच लाईनमध्ये पण आपण ट्राय करायचं की एकातच लावा. ग्राउंड केलं. 6 पासून आउटपुट जाते पिन नंबर. जे 2 वरून लावले ना ते किती हे जे हे 1K 1K आणि ते हे 10 आहे 10K. ना. हां ठीक आहे. आता हे 6 पासून आउटपुट देऊ आपण. नंबर 6 हे चॅनल नंबर 6 1 पासून आहे. output. चॅनल नंबर 2 आउटपुटचं आणि हे इनपुटचं असतं ना चॅनल नंबर 1. चॅनल नंबर 2 आहे. आता हे चॅनल नंबर 2 आउटपुट हे चॅनल नंबर 2 ची वायर आहे. हे चॅनल नंबर आणि 2 मग क्लब ग्राउंडिंग करायचं. ही वाली वायर आहे. हे आउटपुटला देऊ आणि इनपुटची रेड देऊ. अरे हात इनपुटला कोणतं द्यायचं? इनपुट पिन नंबर 2च्या आपण हे जे कनेक्ट केलं नाही तर इथून इनपुट देतो आपण. हां आणि इनपुट हे फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या रेटला जातं. हे जनरेटर आहे. हे पिन नंबर 2 पासून आपण 1K इकडे कनेक्ट केले ना, मग ह्याचं इनपुट कुठून इथनं होते ना, इथनं मग ह्याचं इनपुट इथून द्यायचं त्याच्या इकडनं कनेक्ट ना ते इनपुट. आणि याची जी चॅनल 1 आहे ते इनपुटला कनेक्ट करायचं. हे पण इनपुटला दिले ना. हे कोणती वायर पिनला लावले? कोणती हे का नाही ते 10 वाली जी वायर आहे 10Kच्या आउटपुटला दिली 6ला. 10Kच्या आउटपुटला दिली. बरोबर. चॅनल 2 ला ना. हां चॅनल हां ठीक आहे. आणि इनपुट चॅनल 1ला द्यायचं. आणि सगळे कॉमन ग्राउंड करून द्यायचे. सगळे कॉमन ग्राउंड. 2 ग्राउंड केले किंवा 1 ग्राउंड केलं सर चालेल. सगळे कॉमन ग्राउंड. कॉमन ग्राउंड केले सगळे. हे पण ग्राउंड आहे का? ते ग्राउंड केलंय ना झाले ते 10K झाला झालं चेक करावं. हे टाईट आहे का? ते शॉर्ट केलेलं आहे. हां मशीन ऑन करा ते. हे 20 dB ठेवायचे का 40 dB? 0 ठेवायचं. आणि एकटे वायरला 40 ना. 20 किंवा 40 दोन्ही पण 40 आमचं 40 हां ठीक आहे. डिफरंट. त्याला काय करायचं? आलंय पण ते थोडं. हां आणि आता XY वाला विचार XY वर घेतलं थांब. इथे ग्राउंड करायचं. हे आता हे आणायचं ना हिस्टेरिस इथे होतं रे. हे मग अशी हे असं होतं राईट. आता आपल्याला हिस्टेरिसिस आणायचं. हिस्टेरिसिससाठी हे AC आहे DC आहे हे ग्राउंडिंग करायचं दोन्हीचं इक्वल लेवल. आणि हे XY वरती आणायचं आणि मग इकडे पोझिशन मिडलमध्ये सेट करायची याची. पोझिशन कशी सेट केली? याच्याने आणि इकडे हां. आणि मग नंतर हे परत ACला न्यायचं हे DCला न्यायचं. म्हणजे 2 ग्राउंडला न्यायचे. हां बट XY वरती हा 2 ग्राउंडला न्यायचे. पोझिशन आहे. ग्राउंड त्याच्यानंतर माझं DCला न्यायचं. तुला नीट सांगते.
हे असं होतं ओरिजिनली असं होतं. ठीक आहे. आता काय करायचं, पहिलं ग्राउंड करायचं. हे डीसीला असतं, इथलं एसीला असतं. मग हे XYला न्यायचं. ठीक आहे. इथलं एसीला असतं, इथलं डीसीला असतं. हां, हे वरती आणि हे खाली असतं असं. हे ग्राउंडिंग करायचं आणि XY वरती न्यायचं. आता पोझिशन कशी चेंज करणार, इथून हे वर्टिकल पोझिशन इथून चेंज करायची, हॉरिझॉन्टल इथून करायची मिडलमधून. हां, आता हे झालं. आता हे वरती एसीचं ऐक ना, काढू आता कनेक्शन.